पंढरपुरात सध्या जोधपूर निवासी राधाकृष्ण महाराज यांचे 25 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत रसमहोत्सव सुरू असून या वर्षीच्या रसमहोत्सवाचे 11वे वर्ष आहे। दरवर्षी देशातील विविध धार्मिक ठिकाणी हा महोत्सव घेण्यात येतो। या उत्सवाच्या माध्यमातून येथील देवस्थानचे महत्त्व आणि महात्म्य सांगण्यात येते। महोत्सवामध्ये भाविक भक्त लाखोच्या संख्येने सामील झालेले असून यांचे नेटके नियोजन पंढरपुरात केले असल्याचे दिसून येत आहे। विशेष म्हणजे आज जोधपूर निवासी राधाकृष्ण महाराज यांच्या कथेतील देवाचा विवाह सोहळा असल्याने फुलाने सजवलेल्या विविध रथाच्या माध्यमातून प्रदक्षिणा मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली असून सनई चौघडा वाद्यांच्या सुरात श्रीकृष्णाचे अवतार, महादेवाचे त्रिशूल आणि डमरू सहित रस्त्यावरती अवतरलेले आहेत। मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली। जय श्री कृष्ण। हे राधाकृष्ण रस महोत्सवचा हा 10वा वर्ष आहे। प्रत्येक वर्षी 26 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या दरम्यान हा रस महोत्सव भारताच्या विविध तीर्थक्षेत्रामध्ये आयोजित केला जातो। यात ठाकूरजी श्री राधा गोपाल प्रभूचा विवाह उत्सव साजरी केला जातो। आजचा दिवस 30 डिसेंबरला दरवर्षी ठाकूरजीची बारात निघते आणि मुख्य विवाहाचा सोहळा असतो। या मागचा मुख्य उद्देश असा आहे की युवा पिढी जी या सुट्ट्याच्या काळात विविध स्थानात म्हणजे फिरायला वगैरे जाते, ते न जाता त्यांनी तीर्थक्षेत्रामध्ये राहावं आणि आपलं जे शेवटचा आठवडा आहे तो एकदम भक्तिभावात साजरी करावा, म्हणून हा उत्सव दरवर्षी साजरी केला जातो। याआधी हा उत्सव वृंदावन, डाकोरजी, श्रीनाथद्वारा, आळंदी इथं झालेला आहे। हा 10वा वर्ष पंढरपूर येथे साजरी होत आहे। या सोहळ्यासाठी पंढरीत 5000 लोक भारताच्या विविध राज्यातून इथं दाखल झालेली आहेत। माझ्यासोबत इथं जोधपूरचे लोक आहेत, जोधपूर पालीचे लोक आहेत आणि भारतात कोलकाता, हैदराबाद अशा विविध प्रांतातून इथं लोक दाखल झालेली आहेत। 7 दिवस ही लोक इथंच मुक्कामी आहेत आणि देवाचे विविध कार्यक्रम इथं साजरी करत आहेत। यात पहिल्या दिवशी देवाला शीश महलचं मनोरथ होतं, फुलांचं बगीच्याचं मनोरथ होतं। आज ठाकूरजीचे भव्य स्वरूपमध्ये बरात निघाली। असे विविध कार्यक्रम या उत्सवामध्ये आहेत। बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, श्री राधा गोपाल